नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 14 जानेवारीचा रिव्ह्यू. तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी सायली देवीसमोर दिवा लावून देवीला प्रार्थना करत असते की सर्वांना सुखरूप ठेव. मैपत सारखा नराधम आज पकडलाच गेला पाहिजे, म्हणजे प्रतिमा आत्यांचा ॲक्सिडेंट कोणी घडून आणला हे आज कळू शकेल. आणि मला खात्री आहे की तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुझा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असाच राहू दे. तर दुसरीकडे बघायला मिळतं की प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो आणि ती विचारते साक्षीला की अण्णा सरांचा काही फोन आला का आज. तेव्हा साक्षी म्हणते, नाही ग, असं का विचारते, तू काही लपवते का, तुला काहीतरी माहिती आहे आणि तू मला सांगत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, नाही ग, असं काही नाही, मला वाटलं तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट केला असेल म्हणून मी सहजच विचारते. पण यापुढे पण तुला जर काही कळालं तर मला तू सांग. हं, ते काय आहे की अण्णा सर मिळावे म्हणून मी नवस बोलली आहे आणि अभिषेक करणार असं सांगितलं आहे ना, म्हणून मला कळव. तेव्हा साक्षी पण म्हणते, हो ठीक आहे, कळवेल. तर दुसरीकडे बघायला मिळतं की ज्या घरामध्ये मैपत शिकरे थांबलेले होते त्या घराला सगळ्या बाजूनी पोलिसांनी घेरलेलं असतं. तर पोलीस लगे अनाऊन्स करता सगळ्या बाजूनी या घराला घेरलेलं आहे आणि आतमध्ये कोणी असेल तर त्यांनी हात वर करून बाहेर निघावं, इथून कोणालाही बाहेर पडता येणार नाही आहे. तितक्यात महिपत शिकरेंना रघुचा कॉल येतो आणि तो सांगतो गाडीची व्यवस्था झाली आहे तर आपण लगेच निघूया. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, नाही नाही, मी आधी मस्त मटण भाकरी चुरून मुरून खातो, पान बिन खातो आणि मग आपण निघूया. लगे रघु म्हणतो, बरं ठीक आहे. लगेच महिपत शिकरे चिडतात, तुझ्या कवटीत मेंदू नाही का काय, पोलीस माझ्यापर्यंत येऊन पोचले, तू आहे तिथंच थांब, मी इथून कसं निष्ठायचं ते बघतो. तर पोलीस परत वॉर्निंग देतात, हे बघा, तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, जर तुम्ही बाहेर नाही आलात तर आम्हाला दार तोडावं लागेल. लगेच महिपत शिकरे म्हणतात, इथून बाहेर निसटण्यासाठी काहीतरी जुगाड करावाच लागेल. लगेच तिथल्याच त्या माणसाला डोक्याला बंदूक लावून ते बाहेर निघतात. तर अर्जुन लगेच म्हणतो, महिपत सोड याला. तर महिपत शिकरे लगेच म्हणतात, ए सुभेदार, एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तर ही गोळी याच्या डोक्यात 113 तुकडे करेल. अर्जुन लगेच म्हणतो, हे बघ महिपत, सरेंडर कर, त्याला सोड. तेव्हा महिपत शिकरे लगेच म्हणतात, एवढी इंग्लिश येत नाही मला, पण हे नक्की करता येतं 113%. त्या माणसाला अर्जुनच्या अंगावर ढकलतो आणि तिथून पळ काढतो. सगळीकडे अंधार झालेला असतो आणि सगळे महिपतच्या मागे पळतात आणि मधून मधून महिपत शिकरे गोळ्या पण झाडतात. पळताना महिपत शिकरेंना ठेच लागते आणि ते तिथेच पडतात. तर तेवढ्यात लगेच अर्जुन तिथे येऊन पोचतो. दुसरीकडे सायली पण देवीसमोर प्रार्थना करत उभीच असते. अर्जुन लगेच म्हणतो, तू आता काही सुटत नाही महिपत, तुला तर मी आता. तितक्यात महिपत शिकरे लगेच बंदूक वर करतात आणि उभे राहतात आणि अर्जुनला म्हणतात, तुला मी सोडू शकतो, तुला काही करणार नाही, पण मला इथून जाऊ दे. तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो, हिम्मत असेल तर गोळी चालव. तितक्यात महिपत शिकरे गोळी चालवतात, पण त्यातनं काही गोळी निघत नाही, संपलेल्या असतात गोळ्या. आणि सायलीचं सीन पण दाखवतात, देवीसमोर ती प्रार्थना करत उभीच असते. एका जंगलामध्ये त्या दोघांची झटापट बराच वेळ चालू असते आणि तिथे एका झाडाला मशाल पण लागलेली असते. ती मशाल महिपत शिकरे काढतो आणि त्याच्याने पण वार करतो तो अर्जुनवर. त्यानंतर ती मशाल अर्जुन हिसकावून घेतो. त्याच्याकडे धारदार शस्त्र पण असतात, त्याच्याने तो अर्जुनवर वार करतो. त्यानंतर अर्जुन पडतो खाली आणि घरी अर्जुन सायलीचा फोटो पण खाली पडतो. त्यामुळे सायलीच्या असं लक्षात येतं की काहीतरी विपरीत घडलं आहे. ती पण खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे परत महिपत शिकरे परत जवळ जाऊन बघतात की अर्जुन खरंच खाली पडला की काय. तर दुसरीकडे सायली लगेच घराबाहेर पडते. तितक्यात घरातले सर्व तिला थांबवतात. प्रतिमा आत्या पण म्हणतात, असं काय करते बाळा, तू बस बरं इथे. तेव्हा सायली म्हणते, मला खूप बेचैन होतं आहे, मला असं वाटतं की माझी गरज आहे त्यांना, मी जाते, त्यांना जर काही झालं तर मी काय करणार, मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे बघ सायली, तू इथे बस, कारण ही लढाई माझी आहे आणि ही मीच लढायला पाहिजे. हे बघ बाळा, तू माझ्या मुलीसारखीच आहे आणि तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत अर्जुनला काहीच होऊ देणार नाही. तिच्या गालाला हात लावून तिथून निघून जातात. खूप इमोशनल सीन होता हा. तर दुसरीकडे अर्जुन लगेच डोळे उघडतो आणि महिपत शिकरेंची कॉलर धरून डायरेक्ट उभा राहतो आणि त्यांच्याबरोबर परत झटापट चालू होते दोघांची. अर्जुन महिपत शिकरेंना मारत असतो पोटात तोंडावर, तरी देखील ते हसत असतात.
तर महिपत शिकरे लगेच खाली पडतात आणि चेहरा पूर्ण रक्ताळलेला असतो. त्यानंतर अर्जुन साईडला होतो तर ते लगेच डोळे उघडतात. त्यांनी जसं काही नाटक केलेलं असतं पडण्याचं. महिपत शिकरेंकडे एक चाकू असतो, त्याच्याने अर्जुनवर खांद्यावर वार करतो मागच्या बाजूने आणि तिथून पळ काढतो. परत अर्जुन उठतो आणि तिथेच एक लाकूड असतं, ते मारून फेकतो. त्याच्यामुळे ते लाकूड महिपत शिकरेंच्या पायाला लागतं आणि ते खाली पडतात. तितक्यात पोलीस गाडी पण येते, सगळे पोलीस तिथे पोहोचतात. तर अर्जुन लगेच म्हणतो आता पुढचं आयुष्य जेलमध्ये. तर पोलीस महिपत शिकरेला अटक करतात आणि चैतन्य अर्जुनला घेऊन निघतो. तर प्रिया दाराच्या बाहेर उभं राहून सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. पूर्णाजी म्हणत असतात असे एकावर एक संकट काय येत आहे. तेव्हा प्रतिमा आत्या पण म्हणतात पूर्णाई, अर्जुनला काही नाही होणार. तर सायली म्हणते मी रविराज काकांना फोन लावून बघते पण फोनच लागत नाही. त्यानंतर रविराज काका पोलिसांजवळ येऊन पोचलेले असतात आणि ते विचारतात की काही समजलं का नाही. तेव्हा पोलीस सांगतात की महिपतला अटक केली आहे. तर रविराज काका विचारतात मग अर्जुन कसं आहे, कुठे आहे. तेव्हा पोलीस सांगतात की आता ते ठीक आहे, तिकडे आहेत मागच्या बाजूला. इतकेच सायलीचा फोन येतो रविराज काकांना आणि ती अगदी पटापट प्रश्न विचारते रविराज काका तुम्ही पोचलात का, ते कुठे आहे आणि कसे आहात. तेव्हा रविराज काका लगेच म्हणतात सायली आधी तू शांत हो. मी अजून अर्जुनला भेटलो नाही आहे पण तो बरा आहे. पण एक मोठी बातमी पण कळाली आहे. तेव्हा सायली म्हणते काय झालं. तेव्हा रविराज काका म्हणतात की महिपतला अटक झाली आहे. तेव्हा सायली म्हणते म्हणजे आनंदाची बातमी आहे. हे ऐकून सगळे घरातले पण खुश होता. नंतर त्यांना फोन करायला सांगा असं निरोप देते रविराज काकांकडे आणि फोन ठेवते. हे सगळं बोलणं प्रिया ऐकत असते बाहेरून. तर सायली सगळ्यांना घरात सांगते की महिपतला अटक झाली आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात की बरं झालं बाई, देवी पाव आपल्यावर. कल्पना काकू म्हणतात सायली तू अशीच हसत राहा, अशीच छान दिसते. तर सायली म्हणते आई आता काळजी करण्याचं काहीच काम नाही आहे आणि ते पण येतं आहे घरी. त्यानंतर प्रतिमा आत्या पण घरी निघतात. तर प्रिया स्वतःच मनाशी बोलत असते की महिपतने जर सगळं माझ्याबद्दल पोलिसांना सांगितलं तर दुसरीकडे रविराज काकांनी महिपत शिकरेची कॉलर पकडलेली असते आणि त्याला म्हणतात तुझ्यामुळे गेली 20-25 वर्षापासून धडपडतोय मी. त्याचे एक गालावर सनकन देतं ठेवून आणि म्हणतात शक्य असतं तर मी तुझा जीव घेतला असता, या हातांनी तुझा गळा दाबला असता. नाही, हे काम कोर्टालाच करू दे. तुझ्या मुलीसारखीच तुला ही जन्मठेपेची शिक्षा होईल याची काळजी मी घेईल. जारी याला घेऊन. तेव्हा पोलीस लगेच त्याला तिथून घेऊन जातात. तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि रविराज काका म्हणतात इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की तुला काहीच झालं नाही, तुला तर किती लागले, चल पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊ. चैतन्य चल याला घेऊन जाऊ. तेव्हा अर्जुन नाही म्हणत असतो, काही नाही थोडक्यात आहे. तर ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे देवीसमोर सायली उभी असते. म्हणते देवी आई तुझे आभार कसे मानू कळत नाही. तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस की माझा हट्ट सगळा पुरवतेस. तुझे हे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच नेहमी राहू दे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायलीला सांगत असतो आता महिपत पकडला गेलाच, आता महिपतच सांगेल की प्रतिमा आत्या आणि सिनियरचा ॲक्सिडेंटचा मास्टरमाइंड कोण आहे तो. तेव्हा रविराज काका पण दुसरीकडे म्हणत असता महिपतला तर शिक्षा होईलच, पण आमचा ॲक्सिडेंट ज्यांनी घडून आणला ना आता त्याची पण 100 भरली. तर नागराज काका सुमन काकूंना विचारत असतात महिपतच्या दोऱ्या तूच सोडल्या ना. तो महिपत मला आता सोडणार नाही सुमन, असं म्हणून सुमन काकूला एक फटका देतात. तर दुसरीकडे अर्जुन महिपत शिकरेंना विचारतो की तू पूर्ण अडकला आहे महिपत, मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपारी देणाऱ्या त्या मास्टर माइंडचं नाव काय आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.